नमस्कार. लॉकडाऊन कसं टाळणार हा प्रश्न घेऊन महाराष्ट्रभरात आपण जातो आहोत. न्यूज 18 लोकमत हे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांचा आवाज असणारं चॅनल आहे आणि म्हणून महाराष्ट्रभरातल्या लोकांचं, नागरिकांचं, सामान्यांचं, व्यापाऱ्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेतोय. पुण्याला जातोय. सुरुवातीला पुण्यातील मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरता पुढील 7 दिवस मिनी लॉकडाऊन असणार आहे. तसंच पुढचे 7 दिवस पीएमपीएमएलच्या बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट्स आणि मॉल्स सुद्धा बंद राहणार आहेत. होम डिलिव्हरीची सेवा मात्र सुरू राहील. पुण्यातील मंडई सुरू राहणार आहे, पण तिथं सोशल डिस्टन्सिंग सक्तीचं करण्यात आलेलं आहे. तसंच नियमांचं पालन होतंय की नाही याकडे महापालिका बारीक लक्ष ठेवणार आहे. शाळा कॉलेजेस तुर्तास बंद राहणार आहेत. त्यासाठी मोठा पोलीस फोर्स रस्त्यावर उतरलेला आहे. प्रमुख चौकांमध्ये नाकेबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. घरी जाणाऱ्या लोकांना पोलिसांनी अकारण त्रास देऊ नये अशा सूचना अजित पवारांनी देऊन ठेवलेल्या आहेत. पहिल्या दिवशी संचारबंदी व्यवस्थित लागू होते की नाही हे पाहण्याकरता पोलिसांनी रस्त्यावर उतरून दुकानं वेळेत बंद होतात की नाही याची तपासणी करणं भाग आहे असंही स्पष्ट करण्यात आलं. आजपासून 6 म्हणजे संध्याकाळी 6 ते उद्या सकाळी 6 असे 7 दिवस लॉकडाऊन असणार आहे. संचारबंदी असणार आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊया पुण्याला. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, पुण्यामध्ये वर्षभर आपण लॉकडाऊन, कोरोनाची परिस्थिती काय आहे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. पुण्यातल्या नागरिकांना आपण आवाहन करतोय की काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा. आता कडक निर्बंध पुण्यामध्ये लादले गेलेत, काय अधिक सांगाल? सुवर्णा, मी आता लक्ष्मी रोडवरती आहे. आपल्याला माहिती आहे लक्ष्मी रोड ही पुण्यातली मुख्य बाजारपेठ आहे. 6 वाजून गेलेत. मी थोडक्यात आजपासून मिनी लॉकडाऊन अर्थात संचारबंदी लागू झालेली आहे. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी सगळे दुकानं बंद करायला सुरुवात केली. किंवा बऱ्याच दुकानंही बंद केलेली आहेत. शटर ओढायचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी. आणि दुकानदार आता सगळे आवराआवरी करून सगळे घरी जायला निघले. हे रस्त्यावरची ट्रॅफिक आणि हे सगळं पाहू शकतो कुलूप लावून. पण या सगळ्या दुकानदारांचं नेमकं काय वाटतं? लॉकडाऊन त्यांना हवंय की नको? संचारबंदी त्यांना हवी की नको? आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा, आजपासून संचारबंदी सुरू झाली. आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये रोज 4000च्या वर पेशंट सापडतो. त्यामुळे आजपासून संचारबंदी संध्याकाळी 6 ते सकाळी 7. तर याचा धंद्यावर तुमचा कसा परिणाम? सर, धंदा म्हणजे खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे. आज आमच्या मागे एवढं खर्च आहेत, लोकांचे खर्च आहेत, भाडं आहे, परत आमचे पेंडिंग लोन्स वगैरे आहेत, ते फेडणं म्हणजे खूप अवघड झालेलं आहे. आज कोरोना वाढतोय ना, कोरोना वाढतोय ते बरोबर आहे, पण आज जनतेचा पण विचार केला पाहिजे. आज बाकी जनतेचा विचार केला नाही तर कसं चालणार? आपलं जग पुढे कसं चालणार? संचारबंदी मान्य आहे की नाही तुम्हाला? मान्य तर बिलकुल नाही आहे साहेब. त्यामुळे पालन करावं लागतं. पालन तर करायला सगळ्यांनी मित्रांनी वगैरे ना, सगळ्या मी लोकांना हेच सांगू शकतो की सगळ्यांनी नीट सुरक्षित राहावा. त्यामुळे असे हे नियम जे आहेत हे जरा कठोर निर्णय घेणार नाही लोक, म्हणजे आपले मुख्यमंत्री वगैरे. पूर्ण लॉकडाऊन टाळावं याच्यासाठी लोकांनी नियम पाळावेत हीच आमची सगळ्यांना ही विनंती, बाकी काही. सुवर्ण, बघितलं लोकांना हे कळतं. हे सगळे व्यापारी आहेत, यांचं अक्षरशः गेल्या वर्षभरात अतोनात नुकसान झालेलं आहे कोरोना लॉकडाऊनमुळं. आताही त्यांना मिनी लॉकडाऊन लागल्यामुळं ऐन धंद्याच्या टायमाला, म्हणजे संध्याकाळचा हा खरं तर पीक पॉवर असतो त्यांचा संध्याकाळी. म्हणूनच व्यापारी म्हणतो आम्हाला किमान 8 वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवा. पण संचारबंदी संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत ठेवल्यामुळे आता त्यांना ऐन धंद्याच्या टायमाला सगळे दुकानं बंद करावं लागतील. आपण आता एकदा मार्केट दाखवूया सगळ्या प्रेक्षकांना. हे बघ, लोक रस्त्यावर कशी गर्दी आहे. मग याला संचारबंदी म्हणायचं का? हा मुद्दा आहे. अर्थात आज पहिला दिवस आहे, त्यामुळं स्वाभाविक आहे पोलिसही थोडं जसं सबुरीनं धोरण घेतील. कारण लोक आता बाहेर पडत आहेत दुकानं बंद करून. सगळे मार्केट पूर्णपणे हळूहळू बंद होते. काही दुकानं हे असे हाफ शटर आहेत, काही पूर्ण बंद केले. असे पूर्ण मार्केट बऱ्यापैकी बंद होतंय. पण अजून पोलीस कुठेही रस्त्यावर दिसत नाही. पोलीस चौकामध्ये आता ते करतील. अर्थात अजित पवारांनी स्पष्ट सूचना दिल्यात पोलिसांनी. पहिल्या दिवशी जास्त अगदीच कायद्याचा बडगा उगारू नका, पण संचारबंदी ही लागलीच पाहिजे. अर्थात व्यापाऱ्यांनी साथ दिली पाहिजे. काही व्यापारी साथ देतात, काही देत नाहीत. पाहूया आता पुढं कसं होतंय. पण अजून तरी आता 6 वाजून गेले, संचारबंदी लागू झाली, पण लोक रस्त्यावर आहेत. हेच सध्यातल्या पुण्यातल्या संचारबंदीचं वास्तव आपण पाहू शकतो. नक्की. आणि खरं तर
हे जे वास्तव आपल्याला बघायला मिळतंय तेच भयान आहे, त्यानेच कोरोना पसरतो आहे. थोडी तरी काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हे कडक निर्बंध लावलेत. आपणही आपली काळजी घ्या चंद्रकांत, आणि आभार तुर्तास आपण ही माहिती दिल्याबद्दल. पुण्याहून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याला पुण्यातली माहिती देत होते. आता आपण उपराजधानीचं शहर नागपुराकडे वळूया. नागपुरातली परिस्थिती काय ती जाणून घेऊया. नागपुरामध्ये दिवसभरात 3720 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेत. 47 रुग्णांचा मृत्यू झालाय आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आज घडीला नागपुरामध्ये फक्त 40,000 इतकी आहे. रुग्णांची टेस्ट करणं अनिवार्य आहे, ती होत नाहीये असंही बघायला मिळतंय. साधारण 3,500च्या पुढे गेलाय नागपुरातला दिवसभरातला कोरोनाचा आकडा. दरम्यान पालकमंत्री नागपूरचे नितीन राऊत ते काय म्हणतायत त्यावरही नजर टाकू. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये 100 बेड्स वाढवले जाणार आहेत. ऑक्सिजन बाबतही आम्ही राज्य सरकारशी संवाद साधून आहोत आणि त्यातल्या कमतरताही आम्ही दूर करतो आहोत असं राऊतांनी स्पष्ट केलं. लवकरच नागपूर जिल्ह्यातल्या मौदा आणि रामटेक या भागात नवी कोविड केअर सेंटर सुरू करणार आहोत. बुटीबोरी आणि टाकळघाट इथं लसीकरण केंद्र ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. सरकारी रुग्णालयामध्ये ओपीडी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला, सरकारी रुग्णालयात जिथे ओपीडी आहे तिथे येणाऱ्या प्रत्येकाला लस दिली जाणार आहे आणि त्यासाठी ओपीडीत येणाऱ्यांच्या लसीकरणाकरता संबंधित विभागांना प्रयत्न करायचे आहेत अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. की आम्ही जे निर्बंध या ठिकाणी कठोरपणे पालन करण्याचा जो प्रयत्न आमचा चालला आहे त्याला जनतेचं सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि जनतेच्या सहकार्यामुळे आम्ही त्याला वाढू देऊन नाही राहिलो. हा जो रेट आहे जो आज तुम्हाला काल 4,108 हा पॉझिटिव्हचा आकडा होता. आपलं टेस्टिंग वाढलेलं आहे आणि जितकं टेस्टिंग वाढेल तितका तो रेट वाढणारच आहे, परंतु मृत्यूचं प्रमाण त्याच्यात कमी व्हावं हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नितीन राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहिलं. जाऊया थेट नागपूरलाच. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत. तुषार, काल 3,100च्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण, आज 3,700चा आकडा पार केलाय पॉझिटिव्ह रुग्णांनी. नितीन राऊत मात्र म्हणतायत की यंत्रणा आम्ही सज्ज ठेवलेली आहे. तू नागपुरात आहेस, नागरिकांचं म्हणणं काय आहे लॉकडाऊन बाबत? लॉकडाऊन घ्यावं लागणार आहे का, त्याची परिस्थिती काय आहे आणि कोरोना रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची परिस्थिती काय आहे? सुवर्ण, जर का बघायचं झालं तर आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला की आता कोणताही ताप असतो, साधा जरी ताप असला तरी जर का एखादा पेशंट डॉक्टरकडे जर जात असेल ना तर त्याची अँटीजेनियस टेस्ट करणे हे आता अनिवार्य होणार आहे. हाच महत्त्वपूर्ण निर्णय आज प्रशासनाने घेतलेला आहे. याचा अनेक फायदे होऊ शकतात. जर का आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा कोरोनाची लाट सुरू झाली होती तेव्हा महाराष्ट्र आणि केरळ या 2 राज्यांमध्ये कोरोनाची मोठ्या संख्येने रुग्ण पाहायला मिळत होते. त्यामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळतो. मात्र केरळमधला तो प्रकोप कमी झालेला आहे. त्याचं कारण होतं की केरळ सरकारने एक निर्णय घेतला होता. तो निर्णय असा होता की कोणताही रुग्ण जर का त्याला ताप असेल तर त्याची अँटीजेनियस टेस्ट हे करणं अनिवार्य केलं होतं त्यांनी. मात्र महाराष्ट्र सरकारने ते केलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की केरळ सरकारने हे देखील केलं होतं की जर का एखादा रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असेल तर त्यांचं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं हे देखील अनिवार्य केलं. महाराष्ट्र सरकारने ते न करता होम क्वारंटाईनची फॅसिलिटी दिली. तर महाराष्ट्र सरकारला आता आपल्या चुका लक्षात आलेल्या आहे की त्यांनी कोणत्या चुका केल्या, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जे नागपूरमध्ये आकडे वाढले त्याचं प्रमुख कारण एक होतं की एक तर सामान्य जे सुपर स्प्रेडर म्हणतो आपण त्यांना, म्हणजे ज्यांना इतर सामान्य तापासारखे लोक स्वतःला कोरोना पॉझिटिव्ह जरी असले तरी सामान्य ताप आला म्हणून डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरला कडनं औषध घेतात आणि घरीच राहतात. हे सुपर स्प्रेडर नागपूरमध्ये मोठ्या संख्येने फिरत होते. त्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रकोप झाल्याचा प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेला आहे. जर का तेव्हाच प्रशासनाने हा आज जो निर्णय घेतला तो आधी घेतला असता की जर का एखादा सामान्य ताप असेल तो डॉक्टरकडे गेला असेल तर त्याची अँटीजेनियस टेस्ट करणं हे अनिवार्य करायला पाहिजे. आज जो प्रशासनाने निर्णय घेतला त्यानुसार आता ही टेस्ट करणं
अनिवार्य असणार आहे। सोबतच जर का एखादा डॉक्टर अशी टेस्ट करणार नाही तर त्यावर दंडात्मक कारवाई देखील होणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामुळे कुठेतरी नागपूरमधला जो कोरोनाचा वाढता ग्राफ आहे तो कुठेतरी नियंत्रित येण्यास निश्चितच मदत होईल। आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की जे ऑक्सिजन आहे, नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा सातत्याने पाहायला मिळत आहे। ऑक्सिजन बेड असो किंवा व्हेंटिलेटर असो, त्या संदर्भात देखील त्यांनी सांगितलं की राज्य सरकारसोबत त्यांचं सातत्यानं बोलणं सुरू आहे आणि कोणताही ऑक्सिजनचा तुटवडा येणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे। लॉकडाऊन संदर्भात जर का नागपूरमध्ये बघायचं झालं तर संपूर्ण स्तरात म्हणजे व्यापारी असो, दुकानदार असो, सर्वांकडून लॉकडाऊनचा सातत्याने विरोध होत आहे। आणि इतकंच नाही तर राजकीय पक्ष असो, मग भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, सर्वांनी लॉकडाऊनचा विरोध केलेला आहे। त्यामुळे प्रशासनापुढे ही अडचण आहे की लॉकडाऊन लावायचं की नाही। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने जो जिल्हा स्तरावरचा जे कडक निर्बंध होते ते पूर्णपणे हटवले आणि राज्य सरकारचे राज्य स्तरावर जे निर्बंध आहेत ते आता नागपूरमध्ये आहे। त्यामुळे प्रशासन बॅकफूटवर आहे। मात्र जे काही निर्णय प्रशासनाकडून घेतले जात आहे त्याचा काहीतरी सकारात्मक फायदा आता होईल असं पाहायला मिळतं, कारण की जे मॉडेल केरळने फेब्रुवारी महिन्यामध्ये वापरलं त्यांचा कोरोना तिथला नियंत्रणामध्ये आला होता, तेच मॉडेल आता सरकार किंवा स्थानिक प्रशासन जे काही उपाययोजना तुषार योजतंय ते फक्त आणि फक्त नागरिकांकरता प्रसार कोरोनाचा वाढू नये, ती चेन तुटावी याकरता तुर्तास आभार तुषार। ही सगळी माहिती दिल्याबद्दल। नागपुरातली परिस्थिती भयान होत चाललेली आहे आणि त्याविषयीच माहिती आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे देत होते। आता आपण जाऊया अहमदनगरला। शिर्डीत काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेऊया। शिर्डीमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नाही। कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय। जिल्ह्यातील तब्बल 1196 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। दिवसभरातला हा आकडा आहे। गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात दररोज सरासरी 1300 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे चिंता वाढतीये। जिल्ह्यातील अहमदनगर शहरानंतर कोपरगाव तालुका असा आहे जिथे सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत। आठवड्याभरात काय परिस्थिती होती रुग्णांची त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। सुरुवातीला बघूया 28 मार्चला काय परिस्थिती होती। 1228 रुग्ण होते 28 मार्चला। 28 मार्चची ही आकडेवारी होती। हा सगळा आलेख आपण बघतो आहोत आठवड्याभराचा कोरोना रुग्णांचा। 30 तारखेला काय परिस्थिती होती त्यावरही नजर टाकू। 28, 29, 30 ला 1100 रुग्ण होते। 10 जणांचा मृत्यू झाला आणि 1100 रुग्ण होते। सर्वाधिक रुग्ण 1130 तारखेला आढळले। त्यानंतर 31 मार्चची परिस्थिती काय होती तीही आपल्याला दिसते। 31 मार्चला वाढून हा आकडा 1680 इतके रुग्ण होते। 1680 इतका आकडा होता 31 मार्चला। 1 तारखेला आकडा थोडा कमी झाला, 1319 हा 1 तारखेचा आकडा होता। 2 एप्रिलची तारीख बघा, 1800 ही 2 एप्रिलची तारीख आहे आणि 3 एप्रिलला कोरोना रुग्णांचा आकडा होता 1996। म्हणजे आलेख 30 तारखेपासून 3 एप्रिल पर्यंतचा कसा वाढत गेलेला आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। सगळ्यात जास्त 1996 इतके रुग्ण आपल्याला 3 तारखेला बघायला मिळत आहेत। ही सगळी परिस्थिती अत्यंत भयानक आहे। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। अहमदनगर असेल किंवा शिर्डी असेल, आपण बघूया काय माहिती समोर येते। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा समोर आला आहे। आज जिल्ह्यामधल्या 1996 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। गेल्या 7-8 दिवसापासून आपण जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये 1000पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत आणि आजची संख्या थेट 2000पर्यंत जाऊन पोहोचली आहे। आपण आता राहाता तालुक्यामध्ये आहोत आणि राहाता तालुक्यामध्ये गेल्या 5 दिवसापासून जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे, कारण या तालुक्यामध्ये मोठी संख्या जी आहे ती दररोज मिळते आहे। आज देखील जवळपास 200 जणांना राहत्यातल्या कोरोना झाल्याचं समोर आलंय। त्याचबरोबर अहमदनगर शहर असेल, संगमनेर तालुका असेल, पाथर्डी असेल, कोपरगाव असेल, या तालुक्यांमध्ये मोठी रुग्णवाढ होते आहे आणि रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसागणिक भर पडते आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातले सगळे आठवडे बाजार बंद केलेले आहेत, शाळा देखील बंद करण्यात आलेल्या आहे। मात्र असं असून सुद्धा दिवसागणिक वाढत चाललेला कोरोना बाधितांचा आकडा कुठेतरी नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढवणारा ठरतोय। त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांची आता जबाबदारी आहे, कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जा। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। नंदुरबार मधल्या परिस्थितीकडे आपण वळूया। नंदुरबार मध्ये दर शनिवार रविवारी रुग्णसंख्या वाढताना दिसते। जनता कर्फ्यू लावला गेलेला आहे
आज सकाळपासून जिल्ह्याभरात कडकडीत बंद दिसून येतोय। आज आणि उद्या शनिवार रविवार कडकडीत बंद नंदुरबारमध्ये असणार आहे। वैद्यकीय सेवा वगळता आज व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळलेला आहे, हे एक विशेष आहे। नंदुरबारमध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे। मात्र सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला खरेदी करता सवलत दिली गेली आहे। जनता कर्फ्यूमध्ये गोष्टी काही बंद असणार आहेत, काही सुरू असणार आहेत। खऱ्या अर्थानं मात्र संचारबंदी आज आणि उद्या दिसून येईल। आज तर दिसून येतेच आहे। जनता कर्फ्यूचा हा दुसरा आठवडा आहे, त्यामुळे उद्या देखील अशीच परिस्थिती राहील। सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबारमध्ये 800हून अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडलेत। नंदुरबारमध्ये आजही बेडसाठी रुग्णांना मोठी वणवण करावी लागली असं बघायला मिळालं। नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या कशी वाढत गेली किंवा काय आकडा होता आठवड्याभराचा, त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। सुरुवातीला आपण बघूया 29 मार्चला काय परिस्थिती होती। 29 मार्चला 428 इतके कोरोनाचे रुग्ण होते। आपल्याला हा आलेख बघायला मिळतोय, ज्या आलेखात आपल्याला चिंता वाढवणारीच परिस्थिती आहे। 29 नंतर आपण 30 मार्चकडे वळूया। 509 इतका कोरोना रुग्णांचा आकडा आहे 30 मार्चचा। 31 मार्चला हा आकडा खूप वाढला आणि तो आकडा आहे 855। कोरोना रुग्ण 855 31 मार्चला आढळले। पुढे जाऊया 1 एप्रिलचा आकडा काय होता। 1 एप्रिलला 837 इतका कोरोना रुग्णांचा आकडा होता आणि 2 एप्रिलला 842 इतका कोरोना रुग्णांचा आकडा होता। नंदुरबारमधली ही कोरोना रुग्णांची परिस्थिती आपण बघतोय। यामध्ये काही ठिकाणी अगदी 10-20 रुग्ण कमी, पण अदरवाईज ही चिंता वाढवणारी सगळी आकडेवारी आपल्याला बघायला मिळते। 29 ते 2 एप्रिल दरम्यानची नंदुरबारमधली रुग्ण वाढ कोरोनाची आपण बघतो आहोत। नंदुरबार नंतर वर्धा जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊया। वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोटच सुरू आहे। गेल्या 24 तासात 399 नव्या रुग्णांची भर पडली आहे। आज रात्रीपासून 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सगळं बंद राहणार आहे। वर्ध्याची परिस्थिती आपण या आठवड्याभरातली कोरोना रुग्णांची काय होती ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। 29 मार्चला रुग्णसंख्या होती 121। 29 मार्चला 121 इतके रुग्ण आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळाले। तर 30 मार्चला 22 रुग्ण पॉझिटिव्ह होते। 31 मार्चला काय परिस्थिती होती बघा, म्हणजे 30 मार्चला 22 रुग्ण आणि 31 मार्चला 336 इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। 1 एप्रिलची आकडेवारी जर बघायला घेतली तर 285 इतके कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि 2 एप्रिलची आकडेवारी 399 इतके कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। म्हणजे सगळ्यात जास्त 2 एप्रिलला कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले। वर्ध्यामध्ये 399 इतकी संख्या होती। ही आकडेवारी 29 तारखेपासून 2 एप्रिल पर्यंतची। 31 तारखेला 336 रुग्ण होते, तर 2 एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 399 म्हणजे 400 इतकी रुग्णसंख्या होती। एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। मुख्यमंत्र्यांची मान्यवरांसोबतची बैठक सुरू आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत ही बैठक सुरू आहे। लॉकडाऊन करावा का कडक निर्बंध लादावेत का मिनी लॉकडाऊन करावं अशी चर्चा सुरू आहे। रुग्णसंख्या आटोक्यात काही येत नाहीये आणि ती आणण्याकरता मंथन केलं जात आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विविध क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत दिवसभर मॅरेथॉन बैठक आपण म्हणू शकतो ती सुरू आहे। या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याकरता लॉकडाऊन लावावा, मिनी लॉकडाऊन लावावा, कडक निर्बंध लावावेत का किंवा विभागवार निर्बंध लावावेत का, अशा वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू आहे। थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी उदय जाधव मुंबईतून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। उदय, खरं तर रोज रुग्णसंख्या वाढतीये, वेगवेगळ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढतीये, मुंबईमध्ये तर काही बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे। असं असताना अर्थचक्र एका बाजूला थांबायला नको, पण कोरोनाची साखळी किंवा कोरोनाची चेन तुटावी याकरता कसा सुवर्ण मध्य या दिवसभरातल्या मॅरेथॉन बैठकीतून काढला जाईल? सुवर्ण आपण बघतोय गेले काही दिवस मुंबई शहरामध्ये जवळपास 8 ते 8.5 हजारच्या आसपास कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 40 हजाराहून अधिक
रुग्ण जे आहेत ते पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। त्यामुळे एकूणच परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे। एवढी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या वर्षी देखील नव्हती। त्यामुळे नक्कीच ही जी दुसरी लाट आहे अधिक तीव्रतेची आहे। तिला प्रशासन कसं सामोरं जात आहे हे आता पाहावं लागणार आहे। आता थोड्या वेळानंतरच म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सर्व बैठका संपल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडनं एक अधिकृत पत्रक जाहीर केलं जाणार आहे। त्यामध्ये नेमकं काय जाहीर केलं जातं आहे याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळी 4 वाजल्यापासून विविध मान्यवरांच्या भेटीगाठी आणि त्याचबरोबर चर्चा ज्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करतात। यामध्ये काही ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक आहेत, त्याचबरोबर नाट्य निर्माता परिषदेचे काही सदस्य आहेत, त्याचबरोबर काही व्यायामशाळांचे मालक आहेत, काही मल्टिप्लेक्सचे मालक आहेत, असे सगळेच एकंदरीत आहेत ज्यांचं एकूणच अर्थकारणामध्ये महत्त्वाचा भाग आहे। या सगळ्यांवरती कुठलाही परिणाम न होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास होऊन हे लॉकडाऊनचे नियम जे आहेत ते लागू करण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे। 100% लॉकडाऊन करणार नाही असं एक चित्र जे आहे महाविकास आघाडीकडनं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनी लॉकडाऊन होईल का, जसं आता पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे देखील काही नागरिक त्रस्त असल्याचं समजत आहे। तर अशामध्ये एकूण काय सुवर्ण मध्य काढला जाईल, कडक निर्बंध लादून सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास देऊन एक सुवर्ण मध्य काढला जाईल जेणेकरून कोरोनाचा जो संसर्ग आहे तो देखील रोखण्याचं एक मोठं आव्हान सरकारसमोर आहे। त्याचबरोबर नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांचं अर्थचक्र जे आहे ते देखील सुरळीत चालू राहील असे देखील एक तारेवरची कसरत जी आहे ती सरकारला करावी लागणार आहे। यामधून राज्य सरकार काय सुवर्ण मध्य काढतंय हे आता पाहावं लागणार आहे। थोड्याच वेळात जे प्रसिद्धीपत्रक येईल त्यातून मुख्यमंत्री काय निर्देश देतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलंय। नक्की उदय आणि काय नेमकी नियमावली समोर येते किंवा निर्बंध काय समोर येत आहेत ते प्रसिद्धीपत्रक आल्यावर अर्थात कळेलच आणि तेव्हा आम्ही तुमच्याशी अधिक संपर्क साधू। तुर्तास उदय, आभार ही माहिती दिल्याबद्दल आणि आपणही आपली काळजी घ्या। मुंबईतून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला माहिती देत होते। आपल्या सगळ्यांचं एकच कर्तव्य आहे, आत्ताची परिस्थिती इतकी बिकट आहे, भयंकर आहे की आपल्याला मास्क लावायचा आहे, तो टाळायचा नाहीये, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि होता होईतो सॅनिटाइज करत रहा स्वतःचे हात। कुठेही हात लावाल तर लक्ष ठेवा, काळजी करा। आपण स्वतःची काळजी केली तर आपण आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी करू शकणार आहोत। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। लॉकडाऊन कसं टाळणार हा प्रश्न घेऊन महाराष्ट्रभरात आम्ही जातो। आमचे प्रतिनिधी नागरिकांशी, व्यापाऱ्यांशी, सर्वसामान्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। जाऊयात नाशिकला। नाशिकमध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढलेला दिसतोय। कोरोना आटोक्यात आणण्याकरता चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात 1 आठवड्याचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय, तर नामपूरला 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। चांदवडमध्ये कोरोना रुग्णांची परिस्थिती काय आहे आपण जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। 29 मार्चच्या दिवशी परिस्थिती कोरोनाची काय होती आणि त्यानंतर पूर्ण आठवडाभर कोरोनाची परिस्थिती काय होती ती आपल्याला या आलेखातून बघायला मिळेल। 29 मार्चला 557 इतके कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण होते। 30 मार्चला परिस्थिती होती 582 रुग्ण, म्हणजेच रुग्णसंख्या एक दिवस आधी 29 पासून 30 तारखेची वाढलेली होती। पुन्हा 31 मार्चला ती रुग्णसंख्या वाढली आणि 655 पर्यंत जाऊन पोहोचली। 1 एप्रिलला परिस्थिती अधिक भयानक होती। 1 एप्रिलला 805 कोरोनाचे रुग्ण आपल्याला बघायला मिळतात जे पॉझिटिव्ह आले आणि 2 एप्रिलची आकडेवारी अधिक थक्क करणारी आहे। 1040 इतके कोरोनाचे रुग्ण आपल्याला बघायला मिळत आहेत। ही परिस्थिती दिवसेंदिवस चांदवडची धक्कादायक तर आहेच, पण मग लॉकडाऊन का लावू नये असा प्रश्न निर्माण करणारी सुद्धा आहे। या सगळ्याविषयी चांदवडमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी, त्यावरही नजर टाकू। नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे। कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे, मात्र तरी देखील कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही आहे। कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी व त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांदवड शहर व तालुक्यात 9 दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे, तर नामपूरला देखील 5 दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। या अगोदर देवळ्यातही 8 दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी आता जनता कर्फ्यू लागू करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।
सर्व दुकाने कळकळीत बंद आहे. दवाखाने, मेडिकल आणि पिठाच्या गिरण्या ह्याच सुरू आहे. इतर सर्व व्यवहार कळकळीत बंद आहे. एकूणच कोरोना आटोक्यात यावा यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना नागरिकही आता त्याला साथ देताना दिसत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, चांदवड. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत काळा बाजार रोखण्याकरता प्रशासनाकडे विनंती केलेली होती. यामुळे भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे आणि नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी तब्बल 17 मेडिकल स्टोअर्सची पाहणी केली आणि या पाहणीत सगळ्या मेडिकल स्टोअर्सवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचं दिसलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या ही वाढत चाललेली आहे. तसेच भुसावळ तालुका असो की ग्रामीण भाग असो, या भागामध्ये सुद्धा कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे. आणि तालुका असो की ग्रामीण भाग, या भागामध्ये कुठेही बेड शिल्लक नाही. आज आता परिस्थिती ती बिकट झालेली आहे जिल्ह्याची, की कुठेही रुग्णाला ॲडमिट करण्यासाठी बेडची सुविधा उपलब्ध नाही आहे. तसंच जे कोरोना पेशंट असतं यांना एक रेमडेसिवीर इंजेक्शन हे लागत आहे, परंतु मेडिकल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होताना दिसत आहे. या तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले असताना जिल्हाधिकारी यांनी भुसावळ तालुक्यातील तहसीलदार यांना आदेश दिलेले होते की तुम्ही जे मेडिकल स्टोअरमध्ये जे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे याच्या मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे, आपण याची चौकशी करा. काल तहसीलदार यांनी 117 दुकानावरती जाऊन त्यांनी चौकशी केलेली आहे. तर या 17 दुकानामध्ये 176 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. आणि जे लोक जास्त दराने हे इंजेक्शन विकत आहे असे लोकांवरती तहसीलदारतर्फे कारवाई करण्यात येत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. अजून काही घडामोडींकडे वळणार आहोत. वेगवेगळ्या शहरांमध्ये परिस्थिती काय ती जाणून घेतो आहोत आणि लॉकडाऊन लागेल का कडक निर्बंध लागतील या सगळ्याचा आढावा घेतोय. एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत या बुलेटिनमध्ये. सोलापुरातल्या परिस्थितीकडे आपण लक्ष वेधणार आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन धास्तवलेलं आहे. सोलापूर ग्रामीण आणि शहरात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढतानाच दिसते. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनानं ग्रामीण भागात शनिवार आणि रविवारी सगळी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कालच्या घडीला 887 रुग्ण जे आहेत ते पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्यामध्ये सोलापूरमध्ये 302 रुग्ण, तर ग्रामीण भागामध्ये 579च्या आसपास रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. तर जवळपास 15 लोकांचा काल मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कोरोनाची चिंता जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे आणि प्रशासनाची डोकेदुखी देखील त्याचबरोबरीनं वाढते, कारण मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. खरं तर ग्रामीण भागामध्ये शनिवार रविवार सर्व प्रकारच्या आस्थापना बंद करण्यात आलेल्या आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सर्व व्यवहार चालतात, त्यानंतर देखील सर्व आस्थापना बंद होतात. मात्र असं असताना सुद्धा संख्या जी आहे रुग्णांची ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कुठेतरी जिल्हा प्रशासनानं आता चांगलंच हादरलेलं आहे. मात्र दुसरीकडे जे ICU बेड्स असतील किंवा एकंदरीतच कोविड सेंटर आहेत जे 15-20 दिवसांपूर्वी बंद होते ते आता पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. सोलापूर शहरामध्ये जर विचार करता गेला तर जवळपास 15 ते 16 कोविड सेंटर जे आहेत ते पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेले आहेत. सर्व खाजगी हॉस्पिटल्समधले जे बेड्स आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय आणि कोरोनाचा विळखा जो आहे तो सोलापूर जिल्ह्याच्या बाजूला जो आहे तो पुन्हा एकदा घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता प्रशासन यावरती कशा पद्धतीने मात करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. सगळ्या शहरामधली परिस्थिती थोड्या बहुत फरकानं तशीच आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. डेथ रेट म्हणजे मृत्यूचा दर जरी कमी असला तरी सुद्धा खूप वेगानं कोरोना पसरतोय आणि हेच चिंताजनक आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये स्वागत. नांदेडमध्ये गेल्या 10 दिवसांपासून लॉकडाऊन आहे, पण तरीही रुग्णसंख्या काही आटोक्यात आलेली नाही. कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने गेल्या 25 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आला. 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. नांदेडमध्ये गेल्या 10 दिवसापासून लॉकडाऊन सुरू आहे. 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. रुग्णसंख्या वाढतच असल्याने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता, परंतु या 10 दिवसाच्या काळात देखील रुग्णसंख्या काही आटोक्यात आलेली नाही आहे. 10 दिवसाची जर आपण आकडेवारी पाहिली तर तब्बल 10,939 इतके रुग्ण या 10 दिवसाच्या म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये वाढलेले आहेत आणि मृत्यूंचा आकडा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. 10 दिवसांमध्ये तब्बल 175 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे आणि मागच्या 24 तासात 1247 रुग्णसंख्या आणि एकाच दिवसात 23 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या काही नांदेडमध्ये आटोक्यात येत नाही. रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनावर आणि आरोग्य यंत्रणेवरती मोठा ताण सध्या येतोय. इथून पुढे लॉकडाऊन वाढवणार की नाही याबाबत अजून स्पष्ट संकेत नाही, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की काही निर्बंध मात्र असतील. जर हे निर्बंधही असले आणि मग मोठ्या संख्येने जर लोक बाहेर पडलीत आणि जर नियमांचं पालन झालं नाही तर ही जी संख्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे. सध्याची जर अवस्था नांदेडची पाहिली तर नांदेडकरांमध्ये भीती कोरोनाबद्दलची निर्माण झालेली आहे. आशा अशी आहे की यानंतर तरी किमान नियमांचं पालन नागरिक करतील. सध्या तरी रुग्णसंख्या आहे ती आटोक्यात येत नाही, त्यामुळे प्रशासनावरती आणि आरोग्य यंत्रणेवरती मोठा ताण निर्माण झालेला आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवसभर वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधला. मॅरेथॉन बैठका झाल्या. लॉकडाऊन करावा न करावा, कडक निर्बंध लादावे, या सगळ्याविषयी अर्थातच पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्यापर्यंत माहिती पोहोचेलच. आत्ता इथेच थांबतोय. मास्क आवर्जून वापरा, सोशल डिस्टन्सिंग नक्की पाळा आणि सॅनिटायझर स्वतःजवळ ठेवा ही विनंती. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18.